तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज मी माहेरला आले रेड्ड्याला. तर 2-3 दिवसाची सुट्टी, आमची पण 2-3 दिवसांनी यात्रा आहे. तर सर्वजण आमच्या निंबोनीच्या यात्रेला या मरेजा. तर हे का माहेरचा एक आनंद उत्साह वेगळाच असतोय. तर आमचं वडील बसले ती बरं का इथं. हे का आमचे वडील आहे ते, हे घर आहे आमच्या आईचं. तर आता नवीन बांधायला पण चालू करणार आहेत, म्हणजे आता विटा वगैरे आणून टाकले, त्या फाउंडेशन केले. तर अशा पद्धतीचं माझं माहेर आहे बघा. खूप असे एक माहेरला येज म्हटलं तर एक मनामध्ये उत्साह निर्माण होतोय आणि एकदम छान वाटतंय. वातावरण वगैरे छान आहे आणि माझे आई वडील खूप माझ्यावर प्रेम करतात. मी एकटीच आहे, लाडकी आहे बरं का. 2 भाऊ आहेत, तर मी एकटी लाडकी असल्यामुळे माझा खूप लाड करतात सगळी. तर अशा पद्धतीचं माझं आहे. माझं इथनं रेड्ड्यातनं एक 5 किलोमीटर अंतरावर माझं निंबोनी सासर आहे. तर काय पण असू दे, इथे एक घास असला तर तत मला येतंय, कारण एवढा आई वडील माझ्यावर जीव लावते. ती एकच लेक आहे म्हणताना खूप लाडात वाढलेली आहे मी. तर अशा पद्धतीचं बघा माझं आहे. तर आता 2 दिवसांनी आमची यात्रा आहे शुक्रवारी. तर माझ्या सर्व महाराष्ट्रातील माझ्या सर्वांना, माझ्या फॅनना आणि माझ्या भावांना बहिणींना माझी एक विनंती आहे की तुम्हीही आमच्या यात्रेला या आणि नक्की मला भेट द्या. धन्यवाद. असंच तुमचं प्रेम माया माझ्यावर अशीच राहू द्या. आणि मला 3 ते 4 महिन्यात तुम्ही इतक्या पुढं नेलंय ना, तर मी कुठंही मम्मी दिसू द्या, वाटणी जरी मी चाललेली असली तरी पण अशी रस्त्यावर गाडी थांबवून माझ्या संग बोलतेत. आणि महिलांना तर इतकं माझ्यामुळे इतकं त्यांच्या मनामध्ये इतका उत्साह आहे ना, मी कुठंही दिसली तर माझ्यासोबत फोटो काढतायत त्या. तर अजून एक सांगायचा एक विषय आहे बरं का. तर म्हणजे आयुष्यात येऊन एक कसं असते माहित आहे का, नवऱ्याशिवाय बाई एकटी असली का नाही, खरंच तिला इतक्या मनाला तिच्या वेदना होत असते त्यांना. एका ताईने मला फोन केला, सारिका ताई असं असं आम्ही, माझा नवरा नाही, असं असं आम्ही विधवा आहे. तर आम्हाला समाजात एक आम्हाला जगण्यासाठी आम्हाला एक उमेद, आमच्या स्वतःचं पण आधीच मन मरलेलं असतंय आणि त्यात लोक पण आम्हाला नावं ठेवतात. तर कशा पद्धतीने नावं ठेवतात की ह्या बायला कोण नाही, ही बाय मोकळे. पण असं कधीही तुम्ही नावं ठेवू नका, कारण एक तर ती आधीच संपलेली असते, कारण तिचा जीवन साथी सोडून गेलेला असतोय आणि तिच्यावर इतकं म्हणजे एक जगण्यापेक्षा मरण्यापेक्षा एक ती जीवन जगत असते एक लेकरा बाळांसाठी. तर माझी विनंती आहे की सर्वांना तुम्ही खरंच त्या विधवा महिलेला कुणीही असं तोडून टाकल्याने बोलत जाऊ नका किंवा तिच्या मनाला वेदना होईल असं बोलत जाऊ नका. कसं असते माहिती आहे का, परमेश्वराने ठेवील तसं राहायला लागतंय. कधीही कुणाला वाईट वंगाळ बोलायचं नाही, कधीही कुणाची निंदा करायची नाही, कधीही कुणाची चर्चा करायची नाही. त्या एक जर तिच्या आयुष्यातनं तिचा नवरा तिला सोडून गेलेला असतोय, तर तिच्या मनाला इतक्या वाईट वेदना वाटत असते त्यांना, तर ती खरंच संपलेली असते. त्यामुळं जरी दुसऱ्यानी जरी तिला काय बोललं तर तिला अक्षरशः वाटतं की मी खरंच या जिंदगीत माझा अर्थ नाही. तर एक त्यांना माझं एक सांगणं आहे, खरंच तुम्ही ताई भिवू नका. मी तुम्हाला कधीही मला फोन करू वाटला, तुम्हाला कधी मनाला एक बाबा मला करमे ना, तर मला कधीही फोन करत जावा, मी तुमच्याशी बोलीन. आणि खरंच तुमची सारिका ताई तुमच्यासाठी खरंच एक महिलांचं एक अंतकरणापासून मला एक कळवळ वाटते की बाबा खरंच कुठल्या महिलेला एकमेकाला कधीही कुणी काय वाईट वंगळ बोलू नका. नवरा नसलेल्या महिलेला काहीतरी असं म्हणजे वाईट साईट गोष्टी वापरते त्या आता निघाली. तिनं कुठल्या चांगल्या कामाला जरी चालली असली तरी आता हिला काय नवरा नाही, ही मोकळी जाय, अशा काही गोष्टी तिला म्हणजे मनाला अशा तिच्या वेदना खूप अशा चटका देणाऱ्या वेदना असते त्या, तिला लागणाऱ्या गोष्टी बोलू नका. खरंच माझी सर्वांना विनंती आहे की खरंच तुम्ही त्यांच्यासाठी मी 2 शब्द बोलले. धन्यवाद.